गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। पहिला श्लोक आपण अभ्यास करायला सुरुवात केली ती मागच्या भगवान म्हणतात, हे अजानुभाव अर्जुना, अत्यंत श्रेष्ठ म्हणजे परब्रह्म वस्तूचे यथार्थ ज्ञान करून देणारे माझे भाषण पुन्हा ऐक. माझे भाषण प्रिय वाटणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेनेच मी सांगत आहे. आता हे पुनर्प्रक्षेपण सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही थोडक्यामध्ये. कारण भगवान श्रीकृष्ण जेव्हा आतापर्यंतच्या 9व्या अध्यायापर्यंत जे जे सांगत आलेले आहेत त्या प्रत्येक सांगण्याकडे त्या अर्जुनाचं एवढं बारीक लक्ष होतं, अवधान होतं असं म्हणा, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि ते पाहून कृष्णाला सुद्धा आनंद होत होता. हा अभ्यास आपण मागच्या वेळा केला, बरोबर आहे. आणि त्या याच्यामध्ये कृष्णाला सुद्धा राहवलं नाही की अरे हे मी याला सांगतोय पण अजून याला अजून खोलवर सांगावं. कारण आता कृष्ण सांगतो आहे आणि कृष्णाला अर्जुनाची भावावस्था 9व्या अध्यायापर्यंतची सर्व कळलेली आहे. म्हणून तो काय म्हणतोय की तुला सर्व यथार्थ ज्ञान करून देणारे माझे भाषण पुन्हा ऐक असं म्हणतोय. पुन्हा ऐक म्हणजे आता हे तो परत सांगणार आहे आपल्याला. पण आता त्याची सांगण्याची शैली खूपच वेगळ्या प्रकारची असणार आहे. म्हणजे तत्वज्ञान तेच असणार आहे, ज्ञान झालेलं आहे. आता विज्ञानाच्या जाणीव आपण हळूहळू त्याला दाखवायचे आहे. त्याप्रमाणे तो सर्व सांगतायत. कर्म झालं, ज्ञान झालं, सर्व झालं सांगून कर्म आणि ज्ञानाच्या बाबतीतही सांगितलं, ध्यान कसं करायचं तेही सांगितलं, बरोबर आहे. म्हणजे ज्ञान आणि ध्यान या दोन गोष्टी कशा करायच्या आणि भक्ती कशी लावायची. आता धरून त्याला आपण एक उदाहरण समजा घेतलं की ज्ञान आणि ध्यान हे मिळून एक साबण तयार केला, बरोबर आहे. पण नुसतं ध्यानाने आणि ज्ञानाने काही होत नाही, धुतल्या जात नाही. कारण साफ काय करायचंय, चित्त साफ करायचंय, बरोबर आहे की नाही. चित्त जर साफ करायचं असेल तर ज्ञानाच्या जाणीवा वाढवाव्या लागणारच आहेत. पण ज्ञानाच्या जाणीवेबरोबर कर्माच्या जाणीवा पण त्याला अनुलक्षून व्हायला पाहिजेत. म्हणजे सर्व विकर्म जे आहे, विचित्र कर्म परवा आपल्या याच्यावर झालेलं आहे, तर हे जे विचित्र कर्म आहे हे पण सोडून देता यायला पाहिजे आपल्याला कुठेतरी. आणि अकर्माच्या जाणीवेत शिरता यायला पाहिजे, बरोबर. हे सर्व करायचं आहे आपल्याला आणि हे ज्ञानयुक्त जाणीवेतून करायचं आहे, बरोबर. आणि ही ज्ञानयुक्त जाणीव आहे. परंतु ही काय आहे की याला चित्त यांनी धुतलं जाईल का. कारण हे थोडं कोरडं पडतं, लक्षात ठेवा. म्हणून याला भक्तीचं पाणी द्यावं लागणार आहे, तेव्हा चित्त स्वच्छ धुतल्या जाणार आहे. पण भक्ती ही अशा स्वरूपाची असते ना की तिला साबण नसलं तरी चालतंय. बघा आता कसा फरक पडतोय तो. म्हणजे हे कसं समजून घ्यायचं हे तुम्हाला जरा थोडस हे वाटेल की हे काय असं का होतंय.
की इकडे आता भक्ती, आता तुकारामाचं उदाहरण आपण कशा रीतीने घेतो की भक्तियुक्त अंतःकरणाने नामदेव महाराज यांनी चित्त इतकं शुद्ध केलेलं आहे की त्यांना त्यावेळेला ज्ञान नव्हतं. नामदेवाला ज्ञान कुठं होतं? पांडुरंग बोलत होते पण ज्ञान नव्हतं. म्हणजे काय झालं? भक्तीने चित्त शुद्ध होतंय, परंतु ईश्वराचं सगुण दर्शनापर्यंत तो अडकतो. निर्गुणात शिरायला परत ज्ञानाची जाणीव लागणारच आहे. बघा हे कसं आहे, कारण काय माहितीये का, मूळ गोष्ट कशी आहे, कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी माणसाला त्याच्यामध्ये दिलेल्याच आहेत देवाने. त्याच्यामुळे या तीन गोष्टी शिवाय, ते कर्म, भक्ती आणि ज्ञानाशिवाय माणूस पूर्णत्वाला येतच नाही. म्हणजे कसं आहे, धरून त्याला आपण उदाहरण घेऊया एखादं समजण्यासाठी, की दोन्ही याच्यामध्ये तिन्ही एकत्रित करून जे प्राप्तव्य आहे ते एकसारखंच असतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जसं आपण म्हणू बासुंदी आणि श्रीखंड एकसारखेच असतात खरं पाहिलं तर. तुम्ही म्हणाल असं कसं असेल, बासुंदी श्रीखंड तर दिसायला वेगळे आहेत, बरोबर आहे, परंतु बासुंदीमध्ये पण दूध आहे, बरोबर, त्याच्यामध्ये साखर आहे आणि केशर आहे, आणि श्रीखंडात पण दूध आहे, साखर आहे आणि केशर आहे, आणि त्याच्यातनं निर्माण होणारी गोडी जी आहे ती एकच आहे. या अर्थाने ते एकच आहे. म्हणून कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्यांच्याही संपुटातनं जो गोडवा तयार करायचा आहे ईश्वराच्या जाणीवेचा, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्या सारापर्यंत, मूळ अस्तित्वापर्यंत जाण्यासाठी या गोष्टी आहेत. म्हणून फक्त चित्त शुद्ध होऊन चालणार आहे का? कर्मात सुद्धा चित्तशुद्ध होणार आहे, नाही असं नाही, परंतु कर्मातली चित्तशुद्धीची जाणीव वेगळ्या स्वरूपातली आहे आणि भक्ती मधली चित्त शुद्धीची जाणीव वेगळ्या स्वरूपाची आहे. म्हणून ध्यानयुक्त भक्तीला महत्व दिलेलंच आहे, पण असंही समजू नका बरं का. काही वेळा काय होतं, माझा जोर जरा ज्ञानयुक्त भक्तीवर जरा जास्त चालतो, त्याच्यामुळे काही लेडीज असतात की ज्यांना सगुण भक्तीमध्ये आवड असते, बरोबर आहे की नाही, असं असतं, परंतु त्याला कमी समजू नका. कारण सगुणाच्या भक्तीतनं ईश्वर जेव्हा भेटतो, लक्षात घ्या, तेव्हा त्याचा नामदेवच होणार आहे, हेही लक्षात घ्या. बरं, म्हणजे जेव्हा देव तुम्हाला सगुणाच्या आधाराने भेटेल तेव्हा तुम्ही समजा अगदी सकाम उपासना केली, धरून चला सकाम, मला गरिबीतनं वर काढा, हरकत नाही, या बुद्धीतनं सुद्धा देव, किंवा तुम्हाला जी व्याधी असेल त्या व्याधीतनं, म्हणजे मी जरा पराकोटीचं उदाहरण देतोय पण ते महत्व सांगण्यासाठी सांगतोय, पण त्याला भक्ती सुद्धा त्या स्तरावरती करावी लागणार आहे. सगुण भक्ती इतकी सोपी नाहीये. पांडुरंग उगाच बोलत नव्हता, लक्षात ठेवा. ते भक्तीची जाणीव, मीरेची भक्तीची जाणीव काय स्वरूपाची होती हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या सगुण भक्तीच्या जाणीवेमध्ये जेव्हा तुम्ही शिरता आणि स्वतः परब्रह्म समोर येतं सगुण आविष्कारात, तेव्हा तुम्ही त्याला काय मागणार आहात? तुम्ही जे मागणार आहात ते असं असतं की मला आहे असं सोडून दिलं तरी चालेल देवा, पण तू माझ्या बरोबर राहा. काय पाहिजे अजून वेगळं? अशी ती अवस्था होते ना, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुम्ही त्या अवस्थेमध्ये माझे गुडघे बरे कर किंवा माझा अजून मला श्रीमंत कर या मागण्याच्या अवस्थेत तरी राहता का? संपूर्ण परब्रह्म समोर आलं तर विसरूनच जात. एक्झॅक्टली. कारण त्याला तूच तारी अशा अवस्थेमध्ये घेऊन जायचं असतं. जीवन सारी.
कारण तोच तारणार आहे. त्याला माहिती आहे की हा जीव जो आहे हा, याला आता जरी दुःख असलं तरी तो भोगून मोकळं करून टाकू याला, पण याला कायमसाठी माझा भक्त म्हणून जवळ घेऊ ना. एवढी फार वेगळी गणित आहे ती. म्हणून सगुण भक्तीला खूप कमी लेखायचं कारण नाहीये, परंतु सगुणात अडकायचं पण नाहीये हेही. कारण आपल्याला काय आहे, बुद्धिनिष्ठ जाणीवेतनं आपण पुढे जातो. आता आपण कुठल्या तरी गेल्या जन्मामधनं, अनेक जन्मातनं सगुण भक्ती करत आलेलो आहोत, म्हणून सगुण भक्तीची आवड आहे. परंतु आता पुढच्या स्टेप वरती प्राणाला आपल्या वरच्या जाणीवेत नेता यायला पाहिजे ना, म्हणजे जीवात्म्याला. म्हणून यासाठी योग भ्रष्ट जे आपण असतो त्याच्यामुळे अद्वैत तत्वज्ञानाची आवड निर्माण होते. लक्षात, हा त्याच्यातला मूळ गाभा आहे. पूजा करणार किती दिवस, पूजेतला देव समजला तर पाहिजे ना कधीतरी. ही जाणीव तयार होतच नसेल तर पूजा फेल गेली असा अर्थ होतोय त्याचा, कुठं ना कुठं तरी. बरोबर आहे. देव विसर्जित होतात, होऊ कसे शकतात, होऊ शकत नाही. कारण तो मूलाधारो स्थितोसी नित्यम, या जाणीवेपर्यंत मला पोचता यायला पाहिजे कुठं ना कुठं तरी. ही वरची पायरी नाही का, ही भूमिका आहे त्याच्या पाठीमागे. म्हणून तत्वज्ञान तेच राहतं, पण मांडण्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनात फरक पडतो. म्हणून कृष्ण सांगतायत, मी परत तुला तेच सांगतो. बघा, हेच सांगत होतो इतके दिवस आपण काय सांगतो आहोत, असंच सांगत होतो. बरोबर आहे. वर्षभरापूर्वी सुद्धा आपण असंच बोलत होतो, पण आज तेच परत तेवढ्याच उत्कंठतेने आपण ऐकतो. का हे तुम्हाला माहिती नव्हतं असं थोडीच होतं. पण ही जी उत्कंठा आहे, ही उत्कंठाच आत्मशोधाची जाणीव आहे. लक्षात ठेवा, कारण हा शोध आहे. म्हणून पुनरपी 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 हे घडावं लागतंय त्यासाठी. म्हणून इथनं आपण पुढे आलो होतो. एथ वेद मुके जाहले, इथं होतो ना आपण. एक मिनिट, मी कुठं होतो बघतो. हा नाही, जैसे बाळका लेविविजे लेणे तयाप्रमाणे बाळ काही जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊलिये देठी. म्हणजे ज्याप्रमाणे आता ते कसं चाललंय बघा, त्यांचं कृष्ण आणि अर्जुनाच्या जाणीवा चालू आहेत या, तर समजून घेण्यासारख्या आहेत, भक्त आणि देवाच्या आहेत. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या अंगावर अलंकार घालते, पण त्या अलंकार घालण्याचा जो आनंद असतो तो बालक काय जाणत असतो का? बरोबर आहे की नाही? त्याला तीट लावतात, पावडर लावतात, हे सगळे आपलेत. माझं बाळ किती छान दिसतंय, गोंडस आहे की नाही? त्या बाळाला काही कळत सुद्धा नसतं ते गोंडस आहे का नकटा आहे का काय आहे, त्याचं त्यालाही कळत नसतं काय आहे ते. सगळं आपणच ठरवतोय इथं बसून, आणि इथंच पृथ्वीवरतीच ठरवतो फक्त. बरोबर आहे की नाही? नंतर काही ओळखच नसते, जाळूनच टाकतात सगळ्यांना, आहे की नाही? अशी परिस्थिती आहे. म्हणून आपल्या बाळाच्या अंगावर घालते, पण त्या अलंकार घालण्याचा जो आनंद तो बालक काय जाणत असतो, पण ते सुखाचे सोहळे आईच आपल्या दृष्टीने भोगत असते. त्याप्रमाणे मी तुला जी गीता सांगतो आहे परत एकदा, ते तुझ्या चेहऱ्यावरचे भाव मी पाहतोय, मला आनंद होतोय. बघा असं म्हणताय, म्हणजे भक्ताकडनं ईश्वराची काय इच्छा आहे हे समजणं पण किती गरजेचं आहे ना. म्हणून परत परत का ध्यान वर्ग करतोय, आलं का लक्षात? रिपिटेशन्स का आहेत? कारण प्रत्येक वेळेला नवीन लोक आहेत, आणि त्या लोकांना ते, आणि जुनी लोक येतात, आणि त्यांना ते परत आवडलं की मग कोणाला बरं वाटतं? आपल्यालाच बरं वाटतं ना, नाही का? हे त्या रिपिटेशन पाठीमागचं आहे. सेम, पण ते खूपच वरच्या स्तरावरच आहे. आपला आनंद एखाद्या वेळा व्यावहारिक स्तरावर असू शकेल, परंतु
त्या आनंदाची जाणीव की आपल्याला यावी म्हणून. तैसे तुझे हित आगवे, जव जव का तुझ फावे, तव तव आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. म्हणजे त्याप्रमाणे अर्जुना, आमचे निरूपण ऐकून ब्रह्मबोध ठसल्यामुळे जसे जसे तुला आत्मसुख प्राप्त होईल तसे तसे आमचेही सुख दुप्पट वाढत जाईल. म्हणजे तत् सुखी सुखत्वम ही जाणीव आहे. आणि माझा शिष्य जो आहे तो अजून वरच्या वरच्या जाणीवेत जातो आहे, ही पण सुखदकारक इच्छा. कारण ईश्वरावर भक्ती करणारे खूप कमी लोक असतात, लक्षात ठेवा. आपल्याला आश्चर्य वाटेल या गोष्टीचं. आपणही ईश्वरावर भक्ती करणारे आहोत असं आपल्याला वाटतं, परंतु त्याचं निजभक्त व्हावं असं वाटत नाही. अर्जुन हा कृष्णाचा निजभक्त होता, लक्षात घ्या. त्यामुळे आपणही आता आपण पाहत आहात ज्ञानेश्वरी ऐकायला येणारी लोक, ते ज्ञानेश्वरी मध्ये सोडून जाणारी लोक, हे सर्व पाहतो. कारण ह्या सर्व घटना आहेत ज्ञानेश्वरीशी संबंधित आहेत असं नाही. बाकीच्याही ईश्वराच्या जाणीवांमध्ये नित्य नैमिकतेने ईश्वराशी समर्पित वृत्तीने राहणं ही जाणीवच नसते. बघा, हे ज्याचं त्याचं अनालिसिस आहे. म्हणून काय होतं, ईश्वराचं सुख त्यामुळे दुप्पट वाढत नाही. आपण आपल्या घरात गणपती बसवले किंवा देव असं गणपती सोडून द्या, परंतु ते खरंच आलेले आहेत आपल्या घरात या जाणीवेतनं. आता देवी येतील, नवरात्र येईल, या सर्व घटना घडणार आहेत. परंतु हे कसं होतं, रुटीन होतं. म्हणजे बहुतेक लोकांच्या दृष्टीने काय, चतुर्शिंगेला एकदा चालीत ठोकून आलं की झालं काम, आहे की नाही, एवढंच. आणि अजून त्याच्या खालच्या लोकांचं तर कसं होतं की ते आपलं ते घ्या, ते माळा घेऊन जा, ढोली बडवा, तिथे करा. पण देवीचं स्वरूप समजून घेण्याची इच्छाच नसते कुठं. देवी म्हणजे काय नेमकं, तिचं स्वरूप काय आहे या जाणीवेत कोणी जातच नाही. त्याच्यामुळे तो, आणि कृष्णाने इथं काय समजून सांगितलेलं आहे, सर्व त्याचं स्वरूपच समजून सांगितलंय ना. म्हणून ईश्वराचं स्वरूप समजून घेणं ही त्याची भक्ती आहे. भक्तीची अंतिम पायरी जी आहे ती आहे, तीही नामदेवाला गाठावी लागली आणि तीही तुकारामाला गाठावी लागली. आणि मग शेवटी ते म्हणाले, सोहम तोरे पंढरीसी कोणीतरी जा रे, विठूला पहारे. हेच तुकाराम महाराज आहेत बघा, आहे की नाही. कशा स्टेजेस वरनं जात आहेत त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, पायीची वाहन पायी बरी. ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीवरती तुकाराम महाराजांची ही टिप्पणी आहे. का आहे उगाच म्हणतात का ते म्हणून ते ज्ञानेशो भगवान विष्णू हे असे अवतार आहेत. अवतार का म्हणायचं, कारण इट्स अ डायरेक्ट ऍक्शन फ्रॉम द डिव्हाइन. योगी अरविंदांना असं म्हणतात माताजी, ही इज अ डायरेक्ट ऍक्शन फ्रॉम द डिव्हाइन. तो त्यांचा भाव आहे, हरकत नाही, आपलाही भाव तसा ठेवायला हरकत नाहीये. परंतु डायरेक्ट ऍक्शन कशी आहे, ज्ञानेश्वरांची डायरेक्ट ऍक्शन लक्षात येण्यासारखी बघा. श्रीकृष्णाची डायरेक्ट ऍक्शन लक्षात येण्यासारखी की परब्रह्म म्हणजे ते जीवात्मे, म्हणजे ती जीवात्म्याच्या जाणीवेतच नव्हते. आपण कसं सप्त सर्ग सप्त पाताळाच्या जाणीवेतनं हळूहळू हळूहळू सरकत आलेलो आहोत. वी आर नॉट अ डायरेक्ट ऍक्शन. आपण डायरेक्ट ऍक्शन जेव्हा होतो ती विसरून गेलो, अज्ञानात गेलो, त्याच्यामुळे या विश्वामध्ये फिरत राहिलेलो आहोत. परंतु डायरेक्ट ऍक्शन म्हणजे अबोध मनाच्या जाणीवेतून डायरेक्ट, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे वगैरे, ही डायरेक्ट ऍक्शन आहे. ही भूमिका आहे त्याच्या पाठीमागची. त्यासाठी म्हणून
या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून आमचंही सुख दुप्पट वाढत जाते. आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न घडे. आता अर्जुना हे अलंकारिक भाषण असो, मला तुझे अत्यंत प्रेम असल्यामुळेच तुझ्याशी बोलत असताना तृप्तीचा अवसर लाभत नाही. बघा काय शब्द वापरले बघा. मला तुझे अत्यंत प्रेम असल्यामुळेच माझं उघड तुझी आवडी, मला तुझी उघड आवड आहे. म्हणजे भक्ताची आवड स्वतः भगवंताला किती असते बघा. आणि ही आवड दोघांनाही म्हणजे अर्जुनाची तर सगुणातलीच आहे, पण कृष्ण सुद्धा अर्जुनाला सगुणाच्या आवडीतनं पण बघतोय बघा. म्हणजे निर्गुण सगुण होऊन सगुणालाच आवडून घेतोय. काय विचित्र गणित आहे बघा. मांडणीच किती विचित्र झाली सगळी. आता सिनेरिओ फार वेगळा झाला हा अध्यात्माचा. लक्षात आलं. म्हणून म्हणतायत माझं उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. त्याच्यामुळे मला तृप्तीची सवडच नाही, मी तृप्त झालो आहे असं वाटतच नाहीये. म्हणून मी तुला परत सांगतोय. आलं का लक्षात? का परत सांगतोय? कारण मला तृप्तीची सवडच नाही. तुला किती सांगू आणि किती नाही, कारण ती ग्रहणशीलता त्या तुझ्यामध्ये भरलेली आहे म्हणून. आणि इतके दिवसाचा सत्संग म्हणजे परब्रह्मसंग सगुणातला का होईना होताच ना, त्यामुळे ते राहवत नव्हतं त्यांना. म्हणजे पांडुरंगाला नामदेवांबरोबर काय वाटत असेल, तुकारामांबद्दल काय वाटत असेल, हे तिथं आपल्याला समजेल. कारण पांडुरंग बोलत होते नामदेवाशी, बरोबर आहे की नाही. मग त्यावेळेला पांडुरंग आणि नामदेव कशा प्रकारे चालत असेल गणित. कारण पांडुरंग तर निर्गुणामध्ये होते, त्याला ते सगुणात दिसायचे, बाकी कोणाला दिसायचे असं काही नाही. मग नंतर तर त्यांना विश्वभाव तयार झाल्यावर काय झालं, कुत्र्याला सुद्धा पांडुरंग भाकरी घेऊन गेला म्हणून म्हणायला लागले. वेडा म्हणाला ना कोणी असं म्हणेल तर, आहे की नाही. वेडच म्हणायचं ना हे एक प्रकारे. आता आपल्याला या गोष्टी खूप छान वाटतंय ऐकायला, भक्ती. कारण नामदेवांचं सर्व व्यक्तिमत्व पूर्ण झाल्यानंतर डोळ्यासमोर आलं म्हणून छान वाटतंय, बरोबर आहे की नाही. नाहीतर त्यावेळेला लोकांनी वेळच, त्यावेळेला आपण असू समजा तर आपण काय नामदेव महाराजांना काय वेळ कुत्र्याच्या मागे धावतोय भाकरी घेऊन, तूप वाढू का तूप वाढू का म्हणून. कुत्र्याला असं कोणी केलं तर वेडाच म्हणणार ना. खूप वेगळं गणित आहे ती. म्हणून त्या जाणीवेत शिरल्याशिवाय त्या गणिताची उत्तरं सापडत नाहीत असा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही जाणीव बघा. आणि हे सगळं चाललंय कुठं, रणांगणावरती. केवढा फरक पडतो ना हा. म्हणून कृष्णाने जी गीता सांगितलेली आहे तिची पार्श्वभूमी लक्षात घेताना रणांगण हे विसरून चालणार नाही. फार महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये एक आता विषय आला म्हणून सांगून टाकतो. आपण जे भागवत वाचणार आहोत ना, त्याचं खूप अद्वितीय असं महत्व आहे लक्षात घ्या. आता कृष्णाने जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हाची परिस्थिती काय होती की कृष्ण स्वतःच्या पूर्ण निश्चिन्न अवस्थेमध्ये अबोध मनाच्या जाणीवेमधनं परब्रह्मच साकारल्यासारखा होता. त्याला कधी कुठली गोष्ट कळत नव्हती असं भानगडच नव्हती. म्हणून इज अ डायरेक्ट ऍक्शन असं म्हटलेलं आहे. त्याची कारण ती आहे. तर ती जी गणित आहेत त्यांची, पण कृष्ण समजणं, आपण जे पाहिलं एक विज्ञानमय आध्यात्मिक पुरुष म्हणून कृष्णाबद्दल जे काय आपलं झालं त्या दिवशी बोलणं कृष्ण जन्माष्टमीला, त्याच्यामध्ये हा सर्व भाग मी सांगितलेला आहे, तो रिपीट करत नाही आता. परंतु याच्यामध्ये भागवताच्या वेळेला काय झालेलं आहे बघा. म्हणून इथं सर्व रोखठोक आहे. इथं कर्मही आहे, ज्ञानही आहे, सर्व 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 आहे, बरोबर आहे. परंतु भागवताच्या वेळेला काय झालेलं आहे, तो त्याच्या पायाला बाण लागलेला आहे, लक्षात घ्या.
आणि उद्धवाला निरोप पाठवून बोलून घेतलेला आहे. शेवटची निर्वानिरव आहे. आता देह ठेवणार या अवस्थेमध्ये कृष्ण आहेत, लक्षात घ्या. त्यांना ते काय ते कारण आहे, लागलं बाण, बरोबर आहे. परंतु त्याच्या पाठीमागे त्यांची मानसिकता काय असेल याचा अभ्यास करा, म्हणजे भागवताचं महत्व काय आहे तुमच्या लक्षात येईल. तेही 11 स्कंदाचं. 11 स्कंद बोलतोय मी फक्त. श्रीकृष्णाने आपल्या बाललीला भागवतात सांगितलेल्या नाहीयेत, त्या लोकांनी ऍड केलेल्या आहेत महंतांनी. पण मूळ भागवत जर म्हणाल तुम्ही श्रीकृष्णाच्या मुखातनं आलेलं, तर तो 11 स्कंद. पण आपण जे वाचन करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ते कृष्णाच्या स्टोऱ्या वाचायला मिळणार नाही, लक्षात ठेवा. किंवा ते निरूपण, मग त्या कथा सांगायच्या वगैरे, ते भागवत कथा आहेत. वी आर नॉट इंटरेस्टेड इन कथा. कारण मूळ जाणीव काय स्वरूपाची सांगितलेली आहे आणि कुठल्या हृदयाच्या जाणीवेतनं आलेला आहे की आता श्रीकृष्ण देह ठेवणार आहेत, लक्षात घ्या. आणि उद्धवाला बोलवलंय जो त्यांचा परमशिष्य आहे, भक्त आहे. अर्जुन सखा आहे, पण उद्धव हा भक्त आहे, लक्षात ठेवा. म्हणून उद्धवाला ते सांगतायत, त्याचं हृदय ओपन करून सांगतायत. म्हणून भागवताचा 11 स्कंद म्हणजे भक्तीची परमश्रेष्ठ जाणीव आहे, लक्षात ठेवा. आणि ती अशासाठी सांगितलेली आहे कृष्णाने, या अवनीवरती असणाऱ्या सर्व जीव जंतूंना, किंबहुना ब्रह्मांडातल्या सर्व जीव जंतूंच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी त्याच्यात सांगितला आहे. त्यामुळे भागवत 11 स्कंद हा पितृ पंधरवड्यात वाचा, आपल्याही जीवात्म्याचं कल्याण आहे आणि आपल्या पूर्वजांच्या जीवात्म्याचंही कल्याण आहे. मग तुम्ही ते काय ते शेवटचं कुठले हे असते ना, सर्व पित्री अमावस्या करा, करू नका, काही फरक पडत नाही. इतकं स्पष्ट मी तुम्हाला सांगतोय. हे करायला हरकत नाहीये, चांगल्या गोष्टी कराव्यात, मी त्याला विरोध आहे असं माझं अजिबात मत नाहीये. त्याचं महत्व काय आहे ते मी शुक्रवारी किंवा काय आपलं जेव्हा केव्हा सत्संग असेल त्या सुमारास तेव्हा सांगित, दॅट इज डिफरंट. परंतु मूळ जाणीव काय आहे? तुमच्या पितरांच्या उद्धाराचा आपण विचार करतो आहोत, पण आपल्या जीवात्म्याच्या उद्धाराचा विचार. अरे आपला जर उद्धार केला तर मागचे सर्व पितर आणि पुढचेही होणारे पितर सगळे मुक्त होऊ शकतात. एवढी ताकद त्या भागवतामध्ये. तुम्ही काय घेऊन बसलात? कुठले पिंड करताय, कुठलं काय ब्राह्मणांना घालताय? हे अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. आणि हे तेवढंच रोखठोक आहे. याचा अर्थ त्या क्रियाविधी करू नका, त्या कर्मकांडात आले त्याही चुकीच्या आहेत असं माझं अजिबात मत नाही, गैरसमज करून घेऊ नका. पण हे चुकू नका असं माझं. भागवत का वाचायचं? कारण दोघांच्या स्थितीमध्ये फरक आहे. हा एक जीवन कसं जगायचं हे दाखवत आहे आणि एक जीवन जगल्यानंतर कसं समर्पित व्हायचंय ही ती जाणीव आहे. केवढा फरक आहे दोन गोष्टीमध्ये. त्यामुळे या भागवताचं 11 स्कंदाचा मी स्पेसिफिक सांगतोय तुम्हाला, जो तुम्ही वाचन करणार आहात त्याच्या अगोदरच्या काही गोष्टी सकाळी वाचा, रात्री वाचून काढा. अगोदरचे जे उपदिघात वगैरे काय काय दिलेलं असतं ना ते सगळं वाचून काढा आणि उद्यापासून पारायणाला सुरुवात करा. तुमच्या सोयीच्या वेळेला करा. अगदी गुडघे दुखत असले पलंगावर झोपून वाचलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. बघा, भागवत हा ग्रंथ भक्तियुक्त जाणीवेतला आहे. हा कुठल्याही कर्मकांडात बसत नाही, ही एवढी स्पष्टता आहे. पण भक्ती आत हृदयात वाटली पाहिजे, हे महत्वाचं गणित आहे. नाही तर तुम्ही अगदी भले अगदी स्वच्छ पितांबर घालून वगैरे बसलात, पण मनामध्ये हृदयामध्ये जर भक्तीच निर्माण होत नसेल तर त्या भागवत वाचनालाही काही अर्थ राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही तुमची वैयक्तिक जाणीव आहे आणि अध्यात्म हे वैयक्तिक आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी सामूहिक वाचनाला सहसा फॉल होत नाही, याची कारण ही आहेत. आणि आपण आता हे दुसरं पारायण करतो आहोत.
अगोदरचं श्रीपाद श्रीवल्लभांचं केलं, त्याचा जो काही अनुभव ज्यांनी ज्यांनी केला त्याचा त्याला त्यांच्या जागेवर आलेला आहे नक्कीच. म्हणून ही वैयक्तिक जाणीव, व्यष्टीमधली जाणीव वाढली पाहिजे, तरच समष्टी कळणार आहे, तरच ब्रह्मांडातल्या सर्व गोष्टी कळणार आहे. एनिवे, हा विषय आला म्हणून मी सांगितलं, त्याचं महत्व ते आहे. शेवटी मी तुम्हाला त्या कशा म्हणायच्यात प्रार्थना हे म्हणून दाखवीन, म्हणून ते शेवटी म्हणून दाखवून लागतं. ठीक आहे. कुठे गेलं आपलं? आम्हा येतुलिया कारणे तेची जे ते तुझशी बोलणे, परी असो हे अंतःकरणे अवधान देई. या कारणामुळे मी तेच ते तुला सांगणार आहे. बरे असो, आता मनापासून माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. म्हणजे या बोलण्याकडे तू का लक्ष द्यायचंय त्याचं कारण ते आहे. लक्षात. पुढचा अभ्यास सोमवारी सुरू करूया. हरिओम.